नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथ मॅक्स ट्युटोरियल या चॅनलवरती. आणि आपण पाहतोय इंटिग्रेशन. ओके, आणि आपला जो टाइप आहे इंटिग्रेशन काय चाललाय, बाय पार्ट्स चाललाय. ओके, आणि आपला एक्सरसाइज जो आहे तो काय आहे तर 3.3 आहे आणि क्वेश्चन नंबर आपण तो यस गॉट इट. मग आता 13 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन लॉग इन ब्रॅकेट आपल्याला दिले लॉग एक्स अँड डिवाइड बाय एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथं ऑब्झर्वेशन थोडंसं करायचं. ओके, तर आता लॉग एक्सचं इथं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का, तर आहे. काय तर 1 अपॉन काय असतं, एक्स असतं का. ओके, म्हणजेच इथं मी काय करणार, पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. यस ओके, मग ह्याला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय येईल, 1 बाय एक्स डी एक्स इज इक्वल टू काय येईल आपलं डी टी टर्म येईल का. यस गॉट इट. ओके, आता हे इक्वेशन आपलं बिकम्स काय होईल. ओके, तर काही लॉग आणि इथं काय येणार आपलं टी आणि 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू काय येणार आपलं डी टी येणार. ओके, म्हणजे टर्म फक्त काय आली आपली लॉग टी आली. ओके, मग आता इथं आपण काय करणार, बाय युजिंग द LIAT रूलनुसार आपण काय करणार, यस फंक्शन ठरवणार फर्स्ट कुठला आणि सेकंड. आता ऑलरेडी इथं काय सिंगल फंक्शन आहे. जर लॉग सिंगलमध्ये असेल तर आपण काय सांगितलं होतं की लॉग टी आणि काय घ्यायचं आपल्याला 1 घ्यायचं आहे डी एक्स. ओके, यातलं फर्स्ट फंक्शन आपलं कुठलं येईल, आपलं LIAT रूलनुसार काय येणार, यस फर्स्ट फंक्शन बाय LIATE रूल. ओके यस, आता ह्याच्यातलं फर्स्ट फंक्शन कुठलं असेल वो, तर ह्याच्यातलं लॉग काय असेल फर्स्ट फंक्शन असेल आणि 1 नंतर काय असेल अल्जेब्रिक फंक्शन. ओके, म्हणजे हे जे आपलं फर्स्ट येईल आणि हे काय येणार आपलं सेकंड फंक्शन येईल. ओके, मग देअरफॉर आता इथं काय आपलं लॉग टी आहे तसंच ठेवायला लागेल. इंटिग्रेशन आपल्याला काय करायला लागेल 1 dt मायनस इंटिग्रेशन. ओके, आता इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचं तुम्हाला, लॉग टीचं घ्यायचं आहे. त्यानंतर इंटिग्रेशन कशाचं 1चं काढायचं आहे डी टी ब्रॅकेट कंप्लीट इथं काय येईल आपलं डी टी येईल. यस गॉट इट. ओके, मग आता लॉग टीचं आहे तसंच येईल. इंटिग्रेशन आता 1चं काय येईल टी येईल का, हां मायनस इंटिग्रेशन आता लॉग टीचं काय येईल आपलं डेरिव्हेटिव्ह 1 बाय टी येईल आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ 1चं ऑलरेडी आपण टी काढले आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट काय येईल डी टी. यस हां, आता ह्याच्यातला टी टी काय होईल, गेट कॅन्सल, म्हणजे प्रोसेस आपली काय येईल लॉग टी इंटू टी. ओके, मायनस यातला टी टी गेट हां कॅन्सल झाला, म्हणजे फक्त काय येईल 1 आणि इथं काय येईल आपलं डी टी. ओके, म्हणजे देअरफॉर लॉग टी इंटू टी मायनस काय लिहित आपलं इंटिग्रेशन टी येईल आणि प्लस सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. यस ओके, मग आता आपल्याला काय करायला लागेल, बॅक पुट टीची व्हॅल्यू आपल्याला काय करायला लागेल लॉग एक्स पुट करायला लागेल. मग देअरफॉर इथं मी काय म्हणतो बॅक पुट t is equal to log x. मग therefore above equation becomes काय I is equal to log t ची किंमत log x इन ब्रॅकेट मध्ये, त्यानंतर t परत काय येईल तुमचा log x येईल मायनस इथं काय येईल log x आणि प्लस c इज द कॉन्स्टंट. ओके, आता ह्याच्यातून जर ऑब्झर्वेशन केलं तर काय ते log x कॉमन येते. मग इन ब्रॅकेट मध्ये काय राहील log इन ब्रॅकेट हा log x आणि मायनस इथं काय राहील 1 आणि प्लस c इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि हे काय झालं माझं फायनल सोल्युशन. यस अँड दिस इज आन्सर. ओके, तर हा क्वेश्चन पहा. ओके, तर ऑलरेडी आपण लॉग टीचं इंटिग्रेशन पाठीमागं पाहिलेलं आहे. ओके, तोच परत काय करायची प्रोसिजर आपल्याला यस फॉलोअप करायची आहे. ठीक आहे, समजलं बावडे तुला. हां, कुणाला काही शंका असतील तर काय करायच्यात, हां यस पुटअप करायच्यात. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, चला बाकीच्यांनी हां तुम्ही बसलेल्यांनी लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, यस चला. हां, आता क्वेश्चन नंबर आपण 40कडं मूव्ह होऊया. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर जो 40 दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आहे 14. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टी इंटू साइन इनवर्स टी आणि डिवाइड बाय दिले अंडर रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर अँड डी टी. ओके, हां मग आता इथं ऑब्झर्वेशन करा, साइन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे का, तर आहे. काय असतं तर 1 अपॉन काय असतं, हां यस अंडर रूटमध्ये 1 मायनस टी स्क्वेअर असतं. मग इथं आपण काय करूया, पुट सपोज साइन इनवर्स टी इज इक्वल टू सपोज आपण काय करू थीटा पुट करू. ठीक आहे, हां मग आता ह्याला जर डिफरन्शिएट केलं तर काय ह्याचं काय येईल डेरिव्हेटिव्ह, तर 1 अपॉन काय येईल 1 मायनस टी स्क्वेअर येईल का. यस ओके, आणि इथं काय येईल डी टी इज इक्वल टू काय येईल आपलं डी थीटा येईल. ओके यस गॉट इट. हां मग आता आपलं इक्वेशन जे मूळ आहे ते काय होईल, मग आय इज इक्वल टू हां इंटिग्रेशन टीच्या जागेवर आपल्याकडं व्हॅल्यू इथून पुट करायला लागेल बरोबर. मग आता इथं साइन इनवर्स टी आहे, मग टी इज इक्वल टू काय येईल आपलं साइन काय येईल थीटा येईल. ओके, म्हणजे हे एक व्हॅल्यू आपल्याला
हां गरज आहे, ठीक आहे. आता टीच्या जागेवर मी तर काय पुट करतोय साइन थिटा. ओके, आता साइन इनवर्स टीच्या जागेवर काय येणार थिटा येणार आणि 1/1 - t² dt इज इक्वल टू काय आपलं डी थिटा येईल. येस ओके. आता इथं दोन फंक्शन आले. ओके, मग आता इथं बाय युजिंग काय करणार मी LIT रूलनुसार बाय युजिंग LIATE रूल. ओके, आता ह्यातलं फर्स्ट फंक्शन कुठलं असेल हो सांगा. आता ह्याच्यातलं फर्स्ट फंक्शन, आता हे आपलं ट्रिगोनोमेट्री फंक्शन टी. आता अल्जेब्रिक फंक्शन काय येईल आपलं फर्स्ट येईल आणि हे फंक्शन काय येणार आहे सेकंड येणार आहे. ओके, मग देअरफॉर आता इथं मी इंटिग्रेशन बाय पार्ट्स युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हटलं तरी चालतंय, बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, मग देअरफॉर फर्स्ट फंक्शन थिटा ठेवा तसाच. ओके, इंटिग्रेशन काय करायचं सेकंड फंक्शन करायचे साइन थिटा डी थिटा मायनस इंटिग्रेशन. आता डेरिव्हेटिव्ह काय येईल आपलं फर्स्ट फंक्शनचं आपल्याला काय करायला लागेल डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. परत इंटिग्रेशन कशाचं काढायला लागेल तुम्हाला हो तर साइन थिटाचं, आणि इथं काय येईल डी थिटा ब्रॅकेट कंप्लीट करून काय करायचं तुम्हाला डी थिटा पुटअप करायचे. ठीक आहे, यस ओके. आता नेक्स्ट प्रोसेस काय येईल हो थिटा. आता साइन थिटाचं इंटिग्रेशन तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आता डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं कॉस एक्स असतं. ओके, म्हणजे इंटिग्रेशन कॉस एक्सचं काय येईल साइन एक्स. बरं, आता डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचं काय असतं तर मायनस काय असतं साइन एक्स. ओके, आता इथं जरी इंटिग्रेशन टाकलं तर मायनस साइन आपल्याला काय घ्यायला लागेल ट्रान्सफर करायला लागेल, म्हणजे इथं काय येईल आपलं मायनस काय येईल तुमचा कॉस काय येईल थिटा. यस व्हॉट इट. ओके, हां मायनस त्याच्यानंतर इंटिग्रेशन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटाचं काय येईल 1च येईल. आता इंटिग्रेशन ऑफ साइन थिटाचं काय येईल आपलं तर मायनस काय येईल कॉस थिटा आणि इथं काय येईल आपलं डी थिटा. ओके, प्रोसेस समजली. हां, आता नेक्स्ट स्टेप आपण पाहूया. ठीक आहे, मग देअरफॉर काय येईल इथं मायनस काय येईल थिटा इंटू काय येईल कॉस थिटा आपला येईल. ओके, यस. आता मायनस मायनस काय होईल टर्म प्लस होईल. ओके, आणि इथं इंटिग्रेशन कशाच काढायला लागेल हो तर ह्या कॉस थिटाचं समजतंय टर्म. ओके व्हॉट इट. हां बरं, आता कॉस थिटाचं इंटिग्रेशन काय येईल हां इथं इंटिग्रेशन साईन टाका म्हणजेच काही साईन येईल. ओके, म्हणजे काय मायनस थिटा इंटू कॉस थिटा आणि प्लस इथं काय आपलं साइन थिटा आणि प्लस इज द कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन. ओके, आता आपल्याला काय करायला लागेल थिटा बॅक थिटा पुट काय करायला लागेल आपल्याला साइन इनवर्स काय करायला लागेल टी पुट करायला लागेल. ओके, आता इथं कॉस थिटाच्या जाग्यावरती आपल्याला आणि साइन थिटाच्या जाग्यावरती व्हॅल्यू पुट करायला लागेल. ठीक आहे, आता साइन थिटा इज इक्वल टू ऑलरेडी काय टी आहे. ओके, मग एअर असं म्हणू आपण एअर कॉस थिटा इज इक्वल टू ऑलरेडी काय आपलं सॉरी साइन थिटा इज इक्वल टू ऑलरेडी आपल्याकडे किंमत काय आहे टी आहे. त्याच्यानंतर टी इज इक्वल टू आपल्याकडे किंमत काय आहे साइन इनवर्स काय आहे टी आहे. ओके, यस. थिटा इज इक्वल टू सॉरी हां थिटा इज इक्वल टू आपल्याकडे काय आहे साइन इनवर्स टी आहे. ओके, बट कॉस थिटा इज इक्वल टू आपल्याला इन टर्म्स ऑफ टी मध्ये व्हॅल्यू आहे का तर नाही आहे. ओके, मग आता ही आपण व्हॅल्यू कशी काढू शकतो तर कॉस थिटा इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे की अंडर रूट मध्ये काय असतं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा असतं. ओके, म्हणजेच काय येईल 1 मायनस. ओके, आता इथं साइन स्क्वेअर टी आहे म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू 2 आहे म्हणजे इथं काय आपला टी स्क्वेअर येईल. ओके, मग देअरफॉर आपलं इक्वेशन बिकम्स काय होईल मग देअरफॉर आय इज इक्वल टू मायनस आता थिटा थिटाच्या जागी मी काय करणार आहे तर साइन इनवर्स टी व्हॅल्यू पुटअप करणार. कॉस थिटाच्या जागी व्हॅल्यू काय करणार 1 मायनस मी टी स्क्वेअर करणार आणि प्लस साइन थिटा इज इक्वल टू काय करणार टी करणार आणि प्लस सी इज द कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन आणि हे काय झालं माझं फायनल सोल्युशन. ओके, यस. चला नोट डाऊन करून घ्या. ओके, पाठीमागचे चला. यस, क्विकमध्ये सो सिंपल क्वेश्चन आहेत. सबस्टिट्यूशन मेथड एकदम इजी आहे. ठीक आहे, यस. हां, नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण 15 पाहणार आहोत. तर आपल्याला इथे दिले इंटिग्रेशन कॉस रूट एक्स डी एक्स. ओके, आता हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचे. ओके, आता नेमकी इथं स्ट्रॅटर्जी आपल्याला काय यूज करायला लागेल तर आपण रूट एक्स इज इक्वल टू काय करू सबस्टिट्यूट इथं पुट करूया. ठीक आहे, इथं असं म्हणू आपण पुट रूट एक्स इज इक्वल टू सपोज टी. ठीक आहे, आणि जर मी याचा स्क्वेअर केला ऑन बोथ साइड हां तर टर्म काय येईल आपली हा रूट एक्सचा स्क्वेअर केला तर एक्स येईल आणि हा काय येईल आपला टी स्क्वेअर. ओके, आता ह्या टर्मला मी डिफरन्शिएट केलं तर काय येईल हां डी एक्स इज इक्वल टू काय येईल 2 डी टी आणि इथं काय येईल आपलं डी टी येईल का. येस, ओके, म्हणजे डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स डी टी आणि डी टी आपल्याला व्हॅल्यू भेटली. ओके, येस. मग आता हे इक्वेशन आपलं काय होईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस आता रूट एक्स इज इक्वल टू आपण काय पुट करणार आहोत तर टी पुट करणार आहोत. ओके, इन टू आता इथं काय येईल आपलं डी एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स टी आणि इथं काय येईल डी टी. बरं, आता ह्याचा 2 काय घेऊ आपण कॉन्स्टंट घेऊ आणि इथं काय येईल कॉस टी इंटू काय येईल टी आणि इथं काय येईल डी टी. ओके, आता इथं आपल्याला परत काय करायला लागेल बाय युजिंग हां देअरफॉर बाय युजिंग LIAT रूल
आपल्याला डिसाईड करायला लागेल फर्स्ट फंक्शन कुठलं आणि सेकंड फंक्शन कुठलं. ठीक आहे. आता अल्जेब्रिक फंक्शन अगोदर येईल, नंतर काय येते ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन, म्हणजे हा फर्स्ट येईल आणि हा काय येईल आपला सेकंड येईल. बरोबर. यस. ओके. मग देअरफॉर इथं मी काय म्हणतो, देअरफॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स, देअरफॉर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके. हां, मग आता आपलं इंटिग्रेशन आपण कसं फाइंड करू शकतो, तर I इज इक्वल टू 2. आपण इथं काय करू, ब्रॅकेट घेऊया. ठीक आहे. हां, तर टी फंक्शन तसेच ठेवा. इंटिग्रेशन आपल्याला कशाच काढायला लागेल, कॉस टी, आणि इथं काय येईल dt. यस, व्हॉट इट. ओके. त्यानंतर मायनस, आता इंटिग्रेशन साइन, परत इथं काय घ्यायला लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह कशाच घ्यायला लागेल, टी, आणि इथं काय घ्यायला लागेल कॉस टी आणि dt, ब्रॅकेट कंप्लीट काय करायला लागेल dt. ठीक आहे. याला मी होल काय करतो, कर्ली ब्रॅकेट देतो. ठीक आहे. येस. ओके. मग देअरफॉर I इज इक्वल टू 2. ओके. आता इन ब्रॅकेटमध्ये टी, आता कॉस टीचं. ओके. आता कॉस टीचं इंटिग्रेशन काय असते, हां सांगितले तुम्हाला की डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स इज इक्वल टू काय असते, साइन एक्सचं काय असतं, कॉस असतं. मग आता कॉस एक्सचं आपलं काही साईनमध्ये येईल. येस. ओके. म्हणजे इथं काय येईल साइन टी मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काय येईल आपल्या ह्याचं 1च येईल. आता इंटिग्रेशन कॉस टीचं ऑलरेडी काढलेलं आपण, काय येईल साइन टी, आणि इथं काय येईल dt. ओके. किंवा असं घेतलं तरी काय हरकत नाही आहे, ब्रॅकेट कंप्लीट. येस. ओके. हां, लक्षात टर्म आली तुमच्या. हां, मग आता आपल्याला काय करायला लागेल, 2 तसंच ठेवतो, टी साइन टी मायनस, आता इंटिग्रेशन काय येईल साइन टीचं, हां काय येणार आहे, तर मायनस काय येईल तुमचं कॉस टी येईल, आणि इथं काय येईल प्लस सी इज द कॉन्स्टंट. ओके. मग देअरफॉर 2 टाइम्स इथं काय येईल टी इंटू साइन टी, मायनस मायनस काय होईल प्लस, इथं काय येईल कॉस टी, आणि इथं काय येणार प्लस सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके. आता आपल्याला काय करायला लागेल, बॅकपुट व्हॅल्यू करायला लागेल. ओके. देअरफॉर बॅकपुट टीची किंमत काय, टी इज इक्वल टू रूट एक्स आहे. बरोबर. ओके. आता आपल्याला काय करायला लागेल, साइन टीच्या जागा फक्त, हां आता इथं साइन टी म्हणजे टीच्या इथं रूट एक्स व्हॅल्यू फक्त पुट करूया आपण, म्हणजे काय 2 टाइम्स ओके टी रूट एक्स इंटू काय येईल साइन रूट एक्स, आणि प्लस इथं काय येणार तुमचं कॉस रूट एक्स, आणि प्लस सी इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, अँड दिस इज माय फायनल सोल्युशन. यस, व्हॉट इट. ओके. चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. यस. चला टू बी नोटेड, स्क्रीनशॉट फास्ट क्विकमध्ये. सो सिंपल क्वेश्चन आहे. हां ठीक आहे. हां, नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण 16 घेणार आहोत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16 दिलेला आपल्याला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन थिटा इंटू लॉग, इन ब्रॅकेटमध्ये दिले कॉस थिटा, ब्रॅकेट कंप्लीट डी थिटा. ओके. आता इथं ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन जर केलं आपण, तर कॉस थिटाचं इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह दिले, काय दिले साइन थिटा प्रेझेंट आहे. ओके. म्हणजे इथं मी सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करू शकतो, पुट कॉस थिटा इज इक्वल टू सपोज टी. ओके. मग कॉस थिटाचं हां डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साइन थिटा डी थिटा इज इक्वल टू काय येईल डी टी. ओके. मग देअरफॉर साइन थिटा डी थिटा इज इक्वल टू मायनस डी टी आपल्याला घ्यायला लागेल. ओके. यस, गॉट इट. आणि कॉस थिटा इज इक्वल टू टी घ्यायला लागेल. ओके. मग देअरफॉर इक्वेशन बिकम्स काय होईल, देअरफॉर इंटिग्रेशन साइन थिटा डी थिटा मायनस डी थिटा, आणि इथं काही लॉग, आणि कॉस थिटाच्या काय येईल इथं टी, आणि मायनस काय येईल इथं डी टी येईल. यस. ओके. म्हणजे मायनस साइन काय येईल आउटसाईडला, आणि इथं काही लॉग टी, आणि इथं काय येईल डी टी. ओके. आता परत काय आलं, आपण क्वेश्चन नंबर 13. ओके. क्वेश्चन नंबर आपण 13 पाहिला होता. ओके. लॉग टी असं सिंगल फंक्शन आले. ओके. मला हे इथं काय घ्यायला लागेल आपल्याला, मग देअरफॉर हां मायनस इंटिग्रेशन लॉग टी, आणि काय घ्यायला लागेल 1 एक आपल्याला अल्जेब्रिक फंक्शन घ्यायला लागेल. ओके. मग आता इथं बाय युजिंग डिसाईड करा, बाय युजिंग LIAT रूल हां नुसार आपलं फर्स्ट फंक्शन कुठलं येईल आपल्या ह्याच्यामध्ये, हां तर लॉगॅरिथमिक, आणि सेकंड फंक्शन काय येणार आपलं 1 येणार. मग देअरफॉर बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके. यस. मग देअरफॉर I इज इक्वल टू आपलं बिकम्स मायनस साइन काय करू आउटसाईडलाच ठेवू आपण, इन ब्रॅकेटमध्ये घेऊ. ठीक आहे. आता ह्याच्यातलं जे फर्स्ट फंक्शन आहे काय करायचं आपल्याला, लॉग टी आउटसाईडला घ्यायचे, लॉग टी इंटिग्रेशन काय येईल 1 डी टी मायनस इंटिग्रेशन, त्यानंतर काय रूल आहे डेरिव्हेटिव्ह काढायचं फर्स्ट फंक्शनचं, म्हणजे ह्या लॉग टीचं, परत इंटिग्रेशन टी डी टी, आणि इथं काय येईल आपला ब्रॅकेट कंप्लीट येईल. ठीक आहे. येस. ओके. आणि इथं काय येईल डी टी येईल. येस. ओके. मग देअरफॉर मायनस साइन आउटसाइड लॉग टी इंटिग्रेशन ऑफ 1 टी. ओके. येस. मायनस आता इंटिग्रेशन, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टीचं काय येईल 1 बाय टी येणार. ओके. 1 बाय टी इंटू इथं काय परत टी, टीचं सॉरी इथं 1 पाहिजे हां 1चं काय येईल परत इंटिग्रेशन टी येईल, आणि
काय करायला लागेल आपल्याला इथं डी टी घ्यायला लागेल. येस ओके. देअरफॉर मायनस साईन लॉग टी इंटू टी, त्यानंतर मायनस इंटिग्रेशन टी टी गेट काय होईल कॅन्सल आणि इथं काय येईल फक्त डी टी येईल. मग देअरफॉर मायनस लॉग टी इंटू टी मायनस काय लिहायचं टी येईल आणि प्लस इज द कॉन्स्टंट. ओके. देअरफॉर बॅकपुट. ओके. आता इथं बॅकपुट आपल्याला टीची किंमत काय आहे हां तर टी इज इक्वल टू काय तुमच्याकडं कॉस थिटा अवेलेबल आहे. ठीक आहे. यस ओके. मायनस इन ब्रॅकेटमध्ये काही लॉग इन ब्रॅकेट कॉस थिटा त्यानंतर इंटू ओके इंटू टीची किंमत परत काय इथं तुमची कॉस थिटा मायनस इथं काय येईल कॉस थिटा ओके आणि प्लस इज द कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन. यस ओके. यातून कॉमन पण घेऊ शकता कॉस थिटा म्हणजे मायनस काय येईल कॉस थिटा आउटसाइडला इथं काय येईल लॉग इन ब्रॅकेट कॉस थिटा मायनस 1 and plus is the constant of integration. Okay, and this is final our solution. Yes okay, got it. तर असे सो सिंपल क्वेश्चन आहेत, काय याच्यामध्ये अवघड पार्ट कुठलाही नाही, फक्त इंटिग्रेशन बाय आपण काय केलं सबस्टिट्यूशन मेथड इथं यूज केली. ठीक आहे. तर आजच्या आपण लेक्चरमध्ये किती 4 एक्झाम्पल बाय सबस्टिट्यूशन मेथडनं आज आपण पाहिले. ओके. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके. जर हा टाईप तुम्हाला यस आवडला असेल तर नक्की काय करायचं हां लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरायचं नाही आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. यस.